ज्याला नाही आई बाप त्याला ह्या त्या आठवणी. त्या मुलाची आई वारलेली आहे, 2 वर्षे झाली. त्याच्यासाठी मी या गाण्याची रचना केली. आईच्या आठवणीनं त्रास होतोय बघा भाऊ. आया बाया हिंडा लागले की माझ्या पोटात जसं आग पडते. सगळं आठवतंय मला. असं पळापळी केलेलं सण आले की घरी वाटतंय, हाक मारल्यासारखं वाटतंय. असं होतंय माझ्या जीवाला. लई त्रास होतोय आठवणीनं आईच्या. त्याचा फोन असा आला का आई तुम्हाला बोलल्याच्या नंतर मला असं वाटलं का मला आई भेटल्यासारखं वाटतं. तुमच्या शब्दातून समजा आपल्या काहीतरी मनाचं थोडंसं समाधान होतं. आता त्याची आई गेल्याच्या नंतर त्याच्या आईची सर तर काही माझ्याकडून येणार नाही आहे, पण बोलावं आपलं 2 शब्द का मनाची माणसाच्या समाधान होती म्हणून. तेव्हा आई ह्या दिवाळीच्या सणानिमित्त मला खूप काही आईच्या आठवणी होऊ राहिल्या. आई आपल्या डोळ्यासमोरून कधीच जात नाही रात्रंदिवस. आई आपल्या 2 वर्ष झाली पण आईचं दुःख मला इसरच पडाना. सतत मला आई डोळ्यासमोर दिसती, मला बोलल्यासारखं, मला आवाज आल्यासारखा वाटतो, असं त्याला भावना एक त्याच्या मनामध्ये. ते आता दिवाळीला घरात मुलाबाळासाठी फराळीचं करते आणि आई सतत म्हणत राहते बाळाला आग्रह करून सनी खाय म्हणून सनी. ह्यासुद्धा आता आई असती तर किती वेळेस म्हणली असती, आईनं काहीतरी गोडधड केलं असतं, आई खाय म्हणली असती, आई इथं बस म्हणली असती. त्याच्यासाठी मी या गाण्याची रचना केली.